शिवसेनेचे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे सध्या आपल्यासोबत आहेत। सध्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री संदर्भात देखील मोठ्या पद्धतीने वाद चिघळलेला पाहायला मिळतोय। अशातच आता कोणाला पालकमंत्री पदाची माळ आहे ती गळ्यात पडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अर्थातच आपल्यासोबत कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आहेत। साहेब, काय सांगाल? एकीकडे झेंडावंदनाची यादी आहे ती जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये आदिती तटकरेंचं पुन्हा एकदा नाव जाहीर झालं, मात्र पालकमंत्री पदाची यादी जाहीर होत नाही आहे। अजूनही पालकमंत्री पदाचं हे जे पद आहे ते गोत्यात असल्याचं पाहायला मिळतंय। काय नक्की याच्याबद्दल कसं बघताय? नाही, झेंडावंदनासाठी त्या ठिकाणी आदिती तटकरेंचं नाव जरी जाहीर झालेलं असलं तरी आदिती तटकरे हा पालकमंत्री म्हणून घोषित झालेल्या होत्या, म्हणून 26 जानेवारीला पण त्यांनीच त्या ठिकाणी ध्वजावंदन केलेलं होतं आणि आता 15 ऑगस्टला सुद्धा त्यांनाच त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे असेल। त्या ठिकाणी आम्ही काय त्या गोष्टीला त्या ठिकाणी मी तरी विरोध करणार नाही, परंतु आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे। मी रायगडकरांना या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये भरत शेठ हेच रायगडचे पालकमंत्री होतील, ह्यात पूर्णपणे मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतोय की रायगडचे तिन्ही आमदार एकत्रपणे भरत शेठच्या बरोबर आम्ही तिघेही एकत्रपणे काम करत आहोत। आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत शेठ गोगावले यांनाच दिलं जाईल। सुनील तटकरेंवर आपण सातत्याने टीका करत आलात, खरंच असं वाटतं सुनील तटकरेंनी लोकसभेपासून शिवसेनेवर अन्याय केला? होय, नक्कीच। अरे सगळं जाहीर आहे ना बाबा। सुनील तटकरेंनी जे काय आत्तापर्यंत केलेलं आहे ते जग जाहीर आहे। त्यांनी जे काय आता माझ्या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा उभा केला, त्याला आता जिल्हा अध्यक्ष केला, त्याला आर्थिक मदत पुरवली, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या त्या ठिकाणी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या आमदारांनी अहोरात्र मेहनत केली, खिशाला झीज दिली आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं गेलं। कारण आदेश तसा होता शिंदे साहेबांचा का एकही सीट आपली महाराष्ट्रातली लोकसभेची जाता कामा नये आणि त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आमचं काम त्या ठिकाणी केलं गेलं। परंतु आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं। एकदा खंजीर खुपसले, आता दुसऱ्या वेळेला आता आमची वेळ आहे। आम्ही ज्या वेळेस आम्ही आता करू त्यावेळेस त्यांना दाखवून देऊ काय असेल ते। अजितदादांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले पालकमंत्री अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले पालकमंत्री पण मग मुख्यमंत्रीच निर्णय घेतील ना। मुख्यमंत्र्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, मुख्यमंत्री योग्य तोच निर्णय घेतील। नक्कीच। तर मुख्यमंत्री रायगडच्या आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातचा तो आहे तो योग्य निर्णय घेतील असं मत आहे ते कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलं आहे। गणेश मापरेळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।